गावात शूटिंग आलं असं काय होईना असं वाटलं पण नव्हतं बुवा. सकाळी उठल्यावर चिमणाबाईचं चांगलंच दर्शन झालं होतं ना आईचं चालू होतं इकडे बटाटा किसायचं काम. म्हणलं चला आईला थोडीफार मदत होईल. आणि ते बटाटा किसायचे ना आता अरे मी हातच किसून बसलोय. आई म्हणते राहू दे बाळा, तू फक्त उद्योग वाढवायच्याच कामाचा आहे बघ. तशी मी चांगली कामं पण करतो बरं का. मित्राचा हात मोडला होता म्हणून त्याचा किराणा डायरेक्ट त्याच्या घरी पोच केला आणि घरी आलं बघतो तर हे काय विषय. आता काय उद्योग वाढवला मी काय माहिती, आपल्याच घरात आपल्याला एंट्री नाही. आई अशी रागाने बघत होती, "ए काय केलं रे?" म्हणली तू आता. नंतर कळलं तर ही तर राव शूटिंग आहे. आईला म्हणलं घाबरलो होतं राव. चला म्हणलं आता बाहेर जाऊन येऊ. इकडं मोकार गर्दी झालेली गावात, शूटिंग चालू होती. आता हा दूर काय मच्छर मारायला केलाय काय ते काय कळाना. नाही रे ते शूटिंग साठी वाटतं. अरे इकडं काय यांचं चाललंय काय कळाना बाबा. ए बाबा डोक्यात बिक्यात पडाय बसलंय, पळा बाबा इथून. आणि ते मेकअप बिकअप झालं असं वाटलं महादेव आणि खंडोबा आपल्या घरीच अवतारल्यात काय नो. इकडे फोटो वगैरे सगळ्यांसोबत काढून घेतले ना, अजूनच शूटिंग राहिली होती. म्हणलं चला बाहेर. आणि इकडं ते दोन मध्ये आधी यायचे काय शूटिंग होऊन द्यायना. म्हणलं आता काय होतच नसते. शूटिंग मुळे गर्दी इकडं मोकार वाढली होती आणि दुकानदाराचा जीव खालीवर होता. म्हणला पुढं बिडं पळावते बाबा, थांबे पहिला आतमध्ये ठेवू दे. म्हणलं वा तुम तो बडे तेज हो. हा अरे वा, फर्निचरचं गिटार चांगलं आहे रे. आणि हा शेवटचा सीन महादेवांचा असला खतरनाक वाटत होता ना, खरंच राव लय